होती ती त्या ठिकाणी थांबवली होती अध्यक्ष महाराज। आणि त्या ठिकाणी हो, आणि त्यामुळे माझे स्पेसिफिक प्रश्न या लक्षवेधीच्या अनुषंगाने असे आहेत की अशा प्रकारे डेंजरस आणि इनफ्लेमेबल अशा प्रकारच्या एलिमेंट्सची वाहतूक या ठिकाणी द्रुतगती मार्गावरती होत असताना त्या ठिकाणी त्यांचे इन्स्पेक्शन किंवा चेकिंग या ठिकाणी करण्याची कोणती व्यवस्था आहे का? जर अशा प्रकारची व्यवस्था असेल तर त्या ठिकाणी ही व्यवस्था कार्यान्वित होती का? आणि अशा प्रकारच्या इन्फ्लेमेबल आणि टॉक्सिक अशा प्रकारच्या एलिमेंट्स ची वाहतूक करणाऱ्या या ठिकाणी वाहनांची या ठिकाणी वाहतूक करण्याची कोणती नियमावली आहे का? असे माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महोदय, ही वस्तुस्थिती आहे की दिनांक 3/2/26 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या एक आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलिन गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा हा अपघात झाला। या अपघातामध्ये टँकरमधील ज्वलनशील प्रोपिलिन वायूची गळती सुरू झाली होती। सदर घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही तास बंद ठेवून मुंबईकडे जाणारी वाहतूक लोणावळा व खोपोली मार्गे राष्ट्रीय महामार्गावर वळवण्यात आली होती। सन्माननीय सदस्य अमित साटम साहेबांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय, या टँकरची तपासणी केली होती। या टँकरनं योग्य तो परवानाही घेतला होता, त्याची वारंवार तपासणी होत होती, परंतु मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पर्टिक्युलर एका ठिकाणी वाहन चालकाचा तोल गेला आणि तो टँकर पलटी झाला। अध्यक्ष महोदय, आपल्या अधिकाऱ्यांचं पण तेवढंच कौतुक करायला हवं, ट्रॅफिक पोलिसांचं कौतुक करायला हवं। वाहतूक कोंडी झाली ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, परंतु ती वायू गळती जर झाली असती तर फार मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होऊ शकली असती, कारण हा फार मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ आहे। त्याची योग्य प्रकारे त्याच ठिकाणी तजवीज करून तो ज्वलनशील पदार्थ पेट घेऊ नये, कारण जर त्याने पेट घेतला असता तर आजूबाजूच्या 500 मीटर परिसरामध्ये फार मोठी हानी होऊ शकली असती। आणि त्यामुळे ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली, परंतु आपल्या अधिकाऱ्यांनी म्हणजे प्रामुख्याने ट्रॅफिक पोलीस, MSRTCचे पोलीस, आमचे RTOचे अधिकारी यांनी जागेवर जाऊन तपासणी करून योग्य त्या स्थळी त्या 2 टँकरमधून त्या टँकरमधला जो ज्वलनशील पदार्थ होता तो शिफ्ट केला। अध्यक्ष महोदय, धन्यवाद। आपण मला संधी दिली प्रश्न विचारण्याची।